यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या, वंचित बहुजन आघाडी। यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी महाराष्ट्र शासनाने नुकतेच परिपत्रक काढले असून राज्यातील विधान परिषदेची आचारसंहिता संपल्यानंतर कर्जमाफीची फसवी घोषणा करण्यात येणार असल्याचं लक्षात येताच वंचित बहुजन आघाडीचे आंदोलनाचे हत्यार उपसलं असून आंदोलनातील पहिला टप्पा म्हणून दिनांक 5 जून 2026 रोजी जिल्हाध्यक्ष डी.के. दामोदर यांच्या नेतृत्वात राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या मार्फत निवेदन देऊन यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारच्या शर्ती अटी न लावता सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात करण्यात आली आहे। याचं कारण असं की महाराष्ट्रातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त असलेला जिल्हा म्हणून यवतमाळ ओळखला आहे। महाराष्ट्रातील पहिला शेतकऱ्यांचा बळी यवतमाळ जिल्ह्यातून गेला असून आजपर्यंत सुद्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्याकरिता हे शासन कुचकामी ठरलं असून जिल्ह्यात प्रचंड अतिवृष्टी होऊन शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले। सततच्या नापिकीमुळे जिल्ह्यातील शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आला आहे। अशातच यवतमाळ जिल्ह्याला पीक विम्यातून वगळून येथील शेतकऱ्यांच्या जखमेवर शासनाने मीठ चोळलं आहे। जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रती स्थानिक प्रस्थापित नेत्यांना नाकर्तेपणा दिसून आला आहे। राज्याचे मुख्यमंत्री हे विरोधी बाकावर असताना शेतकऱ्यांप्रती असलेलं प्रेम हे त्यांच्या मनात आजही कायम असेलच यात शंका नाही। परंतु मायबाप सरकार म्हणून आपण जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेऊन कुठल्याही प्रकारच्या अटी शर्ती न लावता विशेष बाब म्हणून यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन जिल्ह्याला पीक विमा लागू करावा, अन्यथा जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना सोबत घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष डी.के. दामोदर यांनी दिला आहे। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी एस.के. शबीर महागाव, यवतमाळ। महाराष्ट्र सरकारने एक परिपत्रक जारी केलं आणि त्या परिपत्रकामध्ये आचारसंहिता संपल्याच्या नंतर कर्जमाफीची घोषणा होणार आहे। तर त्याच्यामध्ये काही जाचक अटी अशा आहेत की जसे की ज्यांनी 2020-19ला 2 लाखापर्यंत कर्ज घेतलं त्या व्यक्तीला फक्त 50,000 रुपये माफी मिळणार आहे। आमच्या मागणीनुसार ही माफी नाही तर केवळ ते बँकेला एक नफा देण्याचा एक त्यांचा हेतू आहे, कारण 2 लाख रुपयावरचं केवळ व्याज तेवढं होतं। तर आमची प्रमुख मागणी अशी आहे की तुम्ही 50,000 रुपये वगैरे कुठल्या पद्धतीची आट न लावता, यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा असलेला जिल्हा आहे आणि हे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना माहिती आहे, कारण जेव्हा ते विरोधी पक्षात होते तेव्हा त्यांना ह्या जिल्ह्याचा सगळा अभ्यास माहिती आहे। एवढं असताना सुद्धा आजच्या घडीला यवतमाळ जिल्ह्यावर प्रचंड मोठा अन्याय करत आहेत। म्हणून आमची वंचित बहुजन आघाडी यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने माननीय मुख्यमंत्र्यांना मागणी आहे की यवतमाळ जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांवर कुठल्याही पद्धतीच्या अटी शर्ती न लावता सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी, अशा पद्धतीचं निवेदन माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत आम्ही आज दिलेलं आहे।